मुरलीच्या नादानं घरामध्ये घरातल्यानी लोणचं मागितलं म्हणून बरणी काढायला गेले. लोणचं वाढलं, बरणी शिंक्यावर ठेवायची होती, पण माझ्या लहानग्याला उचललं, शिंक्यावर ठेवलं आणि बरणी कडेवर घेऊन फिरत होते रे कृष्णा. सर्वाचा विसर पडतोय कृष्णा. भगवान परमात्म्याच्या नानाविध लीला करत असताना भगवान परमात्म्यानं ठरवलं की या गोपिकांना जो परमानंद आहे त्या परमानंदाची प्राप्ती करून द्यायची. म्हणून शरद पौर्णिमा आहे, निरभ्रास आकाशामध्ये चंद्राचा प्रकाश पडलाय आणि अशा पौर्णिमेच्या रात्री भगवान परमात्म्यानं आपलं वेणुवादन करायला सुरुवात केली. त्या वेणूच्या नादानं पतीची सेवा करत असणारी, आपल्या सासू सासऱ्यांना अन्न वाढत असणारी, आपल्या मुलाला स्तनपान करत असणारी, घरातील आपली रोजची कामं करत असणारी, एक एक गवळण आपली कामं बाजूला सारते आणि त्या बासरीच्या, त्या मुरलीच्या, त्या नादानं, त्या वेणूच्या नादानं तिकडे निघते. भगवान परमात्मा देवाचं बासरी वादन चालू आहे. आलेल्या गोपिकांचा अंतर्भाव पाहण्याचा देवाने विचार केला. देवाच्या बासरीनं देहभान विसरलेल्या त्या गोपिका देवासमोर येऊन देवाच्या चरणाजवळ बसलेल्या आहेत आणि भगवंत सांगतोय, गोपिकांनो आलात? काळा कुट्टा अंधार आहे, स्वपद आहेत, माघारी जा. भगवान परमात्मा म्हणतोय माघारी जा. गोपिका म्हणतात, कृष्णा अरे बोलवून तू घेतलं, आता पुन्हा म्हणतोय माघारी जा. हा मी सांगतोय माघारी जा. गोपिका म्हणतात, कृष्णा नको रे, आता पुन्हा तिकडे जायचं नाही, कारण त्या नाशिवंत पतीच्या माध्यमातून अविनाशी पतीपर्यंत पोहोचायचे. तो एक ना एक दिवस नाश पावणार आहे आणि हा अविनाशी पती आम्हाला आयुष्यभर प्राप्त होणार आहे. म्हणून आपण मंगळाष्टक म्हणताना त्याच्यामध्ये एक पद म्हटलं जात आहे, आता श्रीकृष्ण एक. बरोबर ना? मला काही नीट तेवढंच लक्षात राहिले. हा श्रीकृष्ण एक नवरा. खरं म्हणजे आपला सगळ्यांचा पती तो भगवान परमात्मा आहे, सर्वांचा पती. मग आपण कोण आहोत? जगामध्ये पुरुष किती आहेत माहिती आहेत का? दोनच आहेत. हा आपण म्हणायला पुरुष आहोत, हा पुरुष नाहीत आपण. आणि भगवंतानं ज्या वेळेस त्या गोपींचा अंतर्भाव बघितला, आता अडचण अशी आहे, मला वाटलं होतं थोडीफार जागा असेल तुम्हाला रास खेळायला, पण एकमेकाच्या अंगावरती पाय पडणार नाही अशा दक्षतेने थोडासा आपण रासाचा विचार करतोय. भगवान परमात्म्यानं लोक म्हणतात रास क्रीडा केली. भगवंतानं ज्या वेळेस रास केलाय त्यावेळेस भगवान परमात्म्याचं वय सांगितलंय भागवतानं 8 वर्ष.
किती वर्षाचा आहे भगवान परमात्मा? 8 वर्षाचा आहे. त्या रासामध्ये आपला सहभाग मिळावा म्हणून ज्याने कामाला जिंकलंय ते भगवान शिवजी गोपी बनून आले. आता विचार करा कसा रास